हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज नाश्ता माझ्या हातात आलेला होता, कारण की तो आईने बनवलेला होता. आणि दीदी इथे त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना घास भरवत होत्या. पहिले स्वतःच्या पोटाकडे नाही, तर मुलांना घास भरवत आहे. हेच खरं सुख असतं. लहानग्यांच्या हसऱ्या चेहऱ्यातलं समाधान. नंतर मी ते खाली आलेली आहे. तर हे टूल्स या त्यांचा उपयोग करायचा होता. त्या दिवशी पार्सलमध्ये आलेले होते. त्यानंतर इथे मी माझं काम करत होते, तोपर्यंत दीदी आणि श्रेया मल्हार इथे सगळे खेळत आहेत फुटबॉल. आणि एवढ्यातच आम्हाला दिसलेलं लांबूनच एक उंट. आणि उंट बघायला आम्ही थांबले. ते दादा पण उंट घेऊन थांबले. आम्ही मस्त उंटाची गंमत बघत होतो. आणि मी उंटांची गंमत बघता बघता माझं कामही करत होती. तर मी आज काय करते तुम्हाला नक्की दाखवते, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आता फक्त उरलेले आहे 12-13 दिवस गणपतीसाठी. त्याचसाठी मला माती तयार करायची होती. त्याच्यामुळे मी ती आधी चाळून घेते स्वच्छ. आणि चाळून घेतल्यानंतर ती मी पाण्यात भिजत घालणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी कचरा टाकून परत एकदा वरती चाललेली आहे. आणि कचरा टाकून वरती गेल्यानंतर जेवण ऑलरेडी तयार होतं. आणि जेवणात होते वरण चिकुल्या. एकच नंबर वरण चिकुल्या झाल्या होत्या. तुम्ही खातात का अशा तूप टाकून वरण चिकुल्या? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ते सगळेच आम्ही जेवण करत आहोत. आणि त्यानंतर मी जेवण झाल्यावर इथं किचन स्वच्छ करून घेतलं आहे, कारण मला किचन खूप स्वच्छ लागतं. किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो मला पूर्ण स्वच्छ लागतो, कारण तो स्वच्छ झाल्यानंतरच संध्याकाळचा स्वयंपाक करण्यात एक मजा असते. त्यानंतर दुपारी इथे मज्जा झालेली होती. हे सगळे पोरं सगळे नाचत होते. टी व्हीवरती गाणं चाललेलं होतं आणि सगळे त्यावर नाचत होते. मी व्हिडिओ काढत होती, म्हणून श्रीषाला वाटलं चला आपण पण मामीचा व्हिडिओ काढू, म्हणून ती पण मोबाईल घेऊन माझा व्हिडिओ काढायला लागली होती. आणि असं खूप मजा करत होते सगळे मस्त. तसं तर दुपारची झोप घेण्याची वेळ होती, पण घरातल्या छोट्यांनी तर पार्टीच सुरू केलेली होती. गाणी लावून सगळे एकत्र डान्स करत होते. आणि इकडे बघते तर काय, इकडे हे दोघंजणं खेळत आहे उनो. आणि मीही त्यांच्यामध्ये सामील झालेली आहे उनो खेळण्यासाठी. आणि त्यानंतर इकडे हे छानसं रांगत आमच्याकडे येतं आहे, कारण त्याला पण म्हटलं हे काय करतं इकडे, म्हणून ते पण आलं आहे आमच्याकडे उनो खेळण्यासाठी. आणि आमच्यामध्ये जॉईन झालेली आहे ती. अशी छान रांगत आलेली आमच्या उनोचा गेमचा पूर्ण झालेला आहे बँडबाजा. आणि हे सगळं करण्यातच संध्याकाळ झाली. त्यानंतर आली आहे आपला फेवरेट टास्क, जो म्हणजे आहे चहा. कारण चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातही होत नाही आणि दिवसाचा शेवटही होत नाही. त्याच्यामुळे मी इथे अद्रक कुटून चहा केलेला आहे. आणि एक चुटकीमध्ये भांडे पण मी गायब केलेले. तर ही एक चुटकीने हे 10-15 मिनटं आहे, त्याच्यानंतरच हे सगळं झालं आहे. आणि नंतर मी सगळ्यांना चहा दिला आणि मीही चहा पिलेला आहे. आणि संध्याकाळी परत एकदा यांची मस्ती चाललेली सगळ्यांची. असंच एकत्र राहणं, हसणं, खेळणं हेच तर खरं सुख आहे. आणि इथे हे सगळे मस्ती करत होते आणि त्यांची मावशी त्यांच्यासोबत खेळत होती, त्यांना शिकवत होती काय करायचं, कसं बोलायचं. आणि ह्या सगळ्यातच इथे आईने एंट्री मारलेली आहे, कारण पोरांची झाली होती जेवणाची वेळ. त्याच्यामुळे आई त्यांना जेवणाला घेऊन चाललेली आहे. आणि हे सगळ्या मुलांचं जेवण झाल्यानंतर आम्हीही जेवायला बसलेलो आहे. आणि आज जेवणात बनवलेली होती पावभाजी, माझी फेवरेट. इतकी सुंदर झाली होती पावभाजी. आणि पावभाजीपेक्षा हा जो मसाला पाव आहे ना, तोच सगळ्यांना खूप आवडला होता, कारण मसाला पाव एक नंबर झालेला होता. लाल चटणी मी बनवली होती, त्याच्यात मी मसाला पाव बनवलेला होता. आणि नंतर वेळ ते जाण्याची. बाय बाय. श्रेया नको ना जाऊ, श्रेया जाऊ नको ना, श्रेया नको जाऊ. माझा फोन दे ना. खाली फोन हे घे, हे माझं वजन घेते. चला 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 चला. मला कुठे तिला पाय श्रीषा बाय बाय. श्रीषा बाय 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 कर. बाय बाय. बाय 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 बाय. असं बाय का मामी बाय करते. बाय बाय.
बाय 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 कर. आपण जाऊ सोबत हा आपण सोबत जाऊ हा? बाय झालं का तुमचं बोलणं? बाय 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 पिल्लू. बाय बाय पिल्लू. बाय बाय. हळू जा.